कर्मयोग हाची खरा. Grandpa, Granny, Grandpa, Granny, डॅडी मम्मी, डॅडी मम्मी, Uncle, Auntie, Uncle, Auntie, सोनी मोनी, सोनी मोनी. आओ आओ खेलो खेलो, आओ आओ खेलो खेलो, खेल खेल में मेल जोल से, खेल खेल में मेल जोल से आओ खुद को बनाए बुलंद इतना कि जैसे सूरज के हम साए साए साए. ओ साहेबा, अशी कोणती बुलंदी आणताय की सूर्यालाही सावली देताय का त्याची सावली पाडताय? काय करताय काय तुम्ही? That's what. It's with a difference. What do you mean? I did not understand. Do you know Geeta? Geeta? Yes, yes. That one who lives in our lane? No, no. Not in lane, but in every heart which is plain. Oh, you mean Bhagavad Gita? Who doesn't know it? काय ग सारखं कृष्ण कृष्ण करतेस, भगवद्गीतेचं तत्वज्ञान सांगतेस आणि हा काय अवतार करून ठेवलायस? अगदी बरोबर बोललीस. माझा कृष्ण सुद्धा मला हेच सांगत होता. त्याने काय सांगितलं माहितीये? कृष्ण म्हणाला, लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ सुद्धा दिसत नाही. म्हणजे काय? अगं बाई, तू एक बोट माझ्याकडे दाखवलंस, पण त्याच वेळेला 4 बोट तुझ्याकडे होते हे का विसरलीस? तू सुद्धा तर माझ्यासारखा ड्रेस घातलायस. आणि खरं सांगू का, कृष्ण म्हणजे किंवा भगवत गीता म्हणजे असा काहीतरी पोथीमध्ये त्या पवित्र वस्त्रात वगैरे तो ग्रंथ बांधायचा, त्याची पूजा करायची, तो वाचायचा असं नसतं ग. गीता जगायची असते. आणि तुला माहितीये स्वामी विवेकानंद काय सांगतात? स्वामी विवेकानंद सांगतात, दररोज फुटबॉल खेळा, म्हणजे तुम्हाला गीता अधिक जास्त चांगली समजेल. याचा अर्थ असा आहे की तन दुरुस्त मन तंदुरुस्त तर अध्यात्म आपण करू शकतो फस्त, अर्थात पचवू शकतो. ज्याच्या जीवनी अध्यात्म पचत तोच कोणाला तरी काहीतरी सांगू शकतो. इतकंच. Of course, Lord Shri Krishna has narrated Bhagavad Gita to let us perform our duty, and duty leads to beauty. And when this beauty blossoms, फिर सूरज का साया नहीं, सूरज ही उभर कर आता है, कमल खिल जाता है. beauty lies in duty. संत ज्ञानदेव तेच तर सांगतात, कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष ते होवावे. श्री कृष्णार्पणमस्तु. कर्मयोग हाची खरा.